तीन वेळेला सामूहिक ओंकार करू शांत आवाजाने. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा मोदनमहं सतां प्रत्युह सम्भवं तदारम्भे दयालम्बं लम्बोदरपराम्बुजं शारदा शारदां भोजपदरामदराम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचा जरी जन्म नामार्था जयाने सदा वासनाकेया जयांचाखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य सुता सारिके पूर्ण वैराग्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरास कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझ्या सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुमाते. जया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझ्या सद्गुरु श्री ज्ञानेश्वरास. कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्रमाता मुकुटेश्वरी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मजतोरतारी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मातरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महान भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा 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 राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन जय जय अरे प्रियतां देवो भगवान जानकी पति श्री रामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। या रामकथेमध्ये अवगाहित होण्याकरता आलेल्या सर्व भाविक श्रोते साधक सज्जन नामधारक तत्वचिंतक अशा सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। कीर्तनकार प्रवचनकार वैदिक याती कोणी जर आले असतील तर त्यांना स्वतंत्र वंदन करतो। माझे दोन्ही साथीदार यांना स्वतंत्र वंदन करतो। आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी
एक श्लोकी रामायणाचा पाठ करू आणि मग आजच्या कथेकडे वळू. आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम् बाली निर्दलनं समुद्रतरणम् लंकापुरीताहनम् पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय, महाभारत भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणाले, भजाराजनी पाहता रामयेतू. काय म्हणाले? भजा या जनी पाहता रामयेतू. बरं का? त्या एकाचं भजन करा म्हणाले. असा कोण आहे? सगळ्यांमध्ये पाहिलं तर तो एकमेव सापडला. भजा या जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू. मी असं म्हणालोच नाही, असं रामांकडे नाही. बंद दाराआड सुद्धा मी असं म्हणालो नव्हतो, असं म्हणाले नाहीत कधी. क्रिया पाहता उद्धरे सर्व लोक. आणि जसं बोलले तसं वागले, कुठपर्यंत? शेवटपर्यंत आहे. धरा जानकी नायकाचा विवेकू. समर्थाने विवेकानं काय करा? तर तो जानकीचा नायक आहे ना, त्याला घट्ट धरून ठेवावा. राज्याभिषेक होणार असं कळलं आणि त्याच्याकरता ती दीक्षा घेतली, व्रत ठेवलं, त्याचं पालन केलं. वडिलांची भेट झाली, आईची भेट झाली, आशीर्वाद घेतले मातेचे. आणि आता प्रत्यक्ष राज्याभिषेकाला काही काळ राहिलाय. रात्रभर अखंड नारायणाचं चिंतन केलेलं आहे, त्याच्या ध्यानात घालवलेलं आहे ही सगळी रात्र. स्नान संध्यावंदन करून तयार आहे आणि तेवढ्यात सुमंत्रा रथात बसले, पोशाख केलं, राजवस्त्र घातलेले, अंगावर राज्याभिषेक होणार आहे का आणि आले. आणि कैकेयीने सांगितलं की रामा, तुझ्या वडिलांनी मला 2 वर दिले होते, ते वर पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्यावरती आहे. रामाने सांगितलं, ती जबाबदारी माझ्यावरती आहे का? मग काही काळजी करू नकोस, मी ते पूर्ण केले म्हणून समज.
काय काय जोर आहे? एका वरात म्हणाले भरताला राज्याभिषेक आणि दुसऱ्या वरात तुला 14 वर्षाचा वनवास. जशी आज्ञा म्हणाले वडिलांची. इथे ज्या वेळेला रामरायांना राज्याभिषेक होणार आहे ना, तेव्हा त्यांना आनंद झाल्याचा उल्लेख आहे. आणि हा जो दुसरा प्रसंग आहे जिथे त्यांना वनवासात जायला सांगितलं, तिथे रामरायांना अतिव दुःख झाल्याचा उल्लेख आहे. इथे म्हणजे रामायणामध्ये रामराय आपण एकदा मानव देह धारण केल्यानंतर मानवी देहाला जी सुख किंवा दुःख आहे त्याचं प्रगतीकरण इथे रामरायांनी केलेलं आहे. म्हणजे भागवतामध्ये कसं आहे ना की भगवंत छान 16,108 विवाह होताना जशी त्यांची मनस्थिती होती तशीच देह ठेवता नव्हती, तसं नाही आहे. कारण तो अवतार वेगळ्या कारणाकरता आहे आणि हा अवतार वेगळ्या कारणाकरता. एकदा देह धारण केला मनुष्याचा की मनुष्याच्या वाट्याला सुख येणार, त्याच्या बरोबरीने दुःख येणारच. आपण मंडईमध्ये जातो बघा, मंडईमध्ये जातो भाजी खरेदीला, नाही का, 1/2 किलो वांगी द्या अशी म्हणून ती 1/2 किलो वांगी घेतो. घरी येऊन चिरून बघावं तर त्या 1/2 किलोतली निम्मी वांगी खराब निघतात. आणि आपण म्हणतो त्या भाजीवालीनं फसवलं बरं का आम्हाला. मला सांगा, आपल्या नशिबातच ते किडकं वांग असेल तर त्याला ती तरी काय करावं? आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत बरं काही. मागच्या 2-3 जन्मांपूर्वी जेव्हा आपण भाजीवाले होतो ना, त्यावेळेला आपण तिच्या पिशवीत अशीच टाकली असतील ती. त्यांना बरोबर कळतं बरं का आत्म कसं आहे ना, ते कळतं बरं का त्या सगळ्यांना. त्यांना इतकी लहानपणापासून ती सवय असते ना. म्हणजे हल्ली आम्हाला ही नेमकी भाजी कुठली आहे हेही ओळखता येत नाही. म्हणजे चाकवत कुठला आणि मान कुठला, पायत कुठला हेही कळत नाही आम्हाला, म्हणजे मला. आणि तुमचं आणि माझं जुळलं तर त्याला योगायोग समजायचं. योगायोग मला काही तुमच्या घरातलं माहिती नाही, पण सांगतोय मी हल्लीच्या तरुण पिढीचं काय आहे एकूण ते. इथे रामरायांनी आपल्या मानवी प्रवृत्तीचं प्रगटीकरण केलेलं आहे. रामांना अतिव दुःख झालेलं आहे. ते कौशल्या मातेकडे आले आणि कौशल्या सुद्धा तयार होऊन बसली बरं का. तिला असं वाटतंय, बसा बसा, तिला असं वाटतंय की आता राम मला दरबारामध्ये घेऊन जाण्याकरता म्हणूनच आलेला आहे. त्यानं मातेला नमस्कार केला आणि म्हणाला, आई मी 14 वर्षाच्या वनवासाकरता चालली आहे. आज तर तुला राज्याभिषेक होणार होता. तो म्हणाला, हो पण वडिलांची अशी इच्छा आहे की मला 14 वर्ष वनवासाला जावं लागतंय आणि भरताला गादीवरती बसवणार आहे, त्याला राज्याभिषेक होणार आहे. लक्ष्मण तिथे आला होता. तो म्हणाला की दादा, लक्ष्मणजी फार कडक बोलले बरं. म्हणजे
ज्या वेळेला पुढच्या वेळेला कधी जेव्हा इथे रामकथा असेल ना अशी विस्तृत सविस्तर छान, तर तेव्हा रामजन्मापासून सुरू करावी. म्हणजे आधीचं आता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तिथून सुरू करावी आणि मग एखादं कांड सांगावं क्रमशः. असं जे असतं की नाही छान, तसं क्रमशः करावं. कारण हे असं काही महिन्याभरात होणार नाही, 2 महिन्यातही होणार नाही. चातुर्मास तर पाहिजे. त्यामुळे पण चातुर्मासाचं काय होतं माहिती का, 4 महिने झाले ना की आठवत नाही की पहिल्या वेळेला कुठली गोष्ट नक्की सांगितली होती. त्यामुळे हे असं थोड्या थोड्या जरा मध्यंतराने दिलं ना की बरं असतं. लक्ष्मणजी फार कडक बोललेत रामाला. त्यांनी खळगं उपसलंय आपलं, तलवार जी होती कमरेला ती उपसली आणि म्हणाले, वडिलांबद्दल वडिलांची फार निर्भत्सना केलेली लक्ष्मणाने इथे. लक्ष्मणजी म्हणतात की एका स्त्रीच्या नादी लागून माझे वडील विषयावृत्त झालेले आहेत. तेव्हा रामा, तुला राज्याभिषेक व्हायचा आहे ना, तो झाला याचं समज आणि त्यांना कैद करून होता आणि सांग मी नाही जाणार म्हणून असं. त्यावेळेला राम समजावून सांगतात की अरे ते अशा अडचणीत सापडलेले आहे की त्यांची अडचण फक्त मीच दूर करू शकतो. तुला कोण सांगितलं की त्यांनी वचन दिलं म्हणून मी जातो म्हणाले. ते अडचणीत सापडू नये म्हणून मी आता वनवास करला आणि मी एकदा हो म्हणालो. मुखी शब्द ऐकू म्हणून मी तो श्लोक समर्थांचा मुद्दा म्हणला. एकदा मी सांगितलं ना, आता माझा विचार पक्का झालेला. विचार पक्का झाला आणि रामचंद्र आपल्या महालामध्ये आले. जानकी देवींनी आज नेहमीपेक्षा अधिक शृंगार केलेला आहे. राजवस्त्र अंगावरती आहेत, विविध प्रकारचे दागिने आहेत, हातामध्ये विविध प्रकारची पाटल्या, बांगड्या, गोठ, तोडे असं सगळं परिधान केलेलं आहे. आणि आज त्या एका अर्थानं ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार आहे, त्या राज्याभिषेकानंतर त्या एका अर्थानं अयोध्येच्या साम्राज्ञी म्हणून घोषित होणार आहे. कारण दशरथानंतर राम राजा आहे आणि मग स्वाभाविकपणे राजाची जी पत्नी आहे ती साम्राज्ञी झाली. त्याचं एक विशेष तेज आज त्यांच्या चेहऱ्यावरती आलेलं आहे. आणि रामांनी तिला सांगितलं की जानकी, सगळा घडलेला प्रसंग सांगितला आणि मी आता 14 वर्ष वनवासाला जाणार आहे. तेव्हा तू असं कर की तू इथे अयोध्येमध्ये राहा, माझ्या 3ही मातांची आणि माझ्या वडिलांची काळजी घे. भरत आला माझ्या लहान भावाप्रमाणे वागव, त्याच्या समोर कधीही चुकूनही अपशब्द बोलू नकोस, त्याला कधीही दुखवू नकोस. आणि त्याचबरोबर तुझ्या ज्या 3 बहिणी आहेत, ज्या इथे तुझ्या बरोबर येताना विवाह करून आल्या, परंगीला, श्रुतकीर्ती आणि मांडवी, यांच्याबरोबर सुद्धा तू फार प्रेमाने वाग. आपली भेट आता 14 वर्षानंतर होईल असं सांगितलं. आणि जानकी सांगते की हे आर्य, माझ्या वडिलांनी ज्या वेळेला तुमच्या बरोबर माझा विवाह लावून दिला त्यावेळेला सांगितलं
की इथून पुढे तुझे यजमानच तुझं सर्वस्व आहे, तुझं सुख सुद्धा तेच आहे. तेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्याच ठिकाणी मला हे सुख म्हणजे काय, तर तुम्ही असाल तर सुख आहे, तुम्ही नसलात तर दुःखच आहे. तेव्हा मी तुमच्या बरोबर आहे. रामाला सांगतात, अरे तुला कसं शक्य आहे ते, तू एक राजकुमारी आहेस, मनामध्ये कधी कधी खायला मिळतं, खायला मिळत नाही, काही श्वापक असतात, राक्षस आहेत मनामध्ये. तेव्हा या सगळ्यांचा सामना मला करावा लागेल. तू अशीच बरोबर तर अधिकची जबाबदारी आहे माझ्यावरती. मी आणि लक्ष्मण असलो तर आम्ही कसेही 14 वर्ष काढू. तेव्हा जानकी, मी तुझा निरोप घ्यायला आलेलो आहे. त्यावेळेला जानकी देवी म्हणतात, निरोप कसाला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता.
निरोप कसला माझा केला, जेथे राघव तेथे सीता. ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी. काय शब्द रचना आहे बाबा. त्या चरणांचा विरह शेवटी. आपण हे जे सगळं करतो ना, पूजा अर्चा, नामस्मरण, ध्यान, धारणा, सत्संग, हे कशाकरता करायचंय हे सांगितलंय या ओळीवर. त्या भगवंतांच्या श्रीचरणांचा आश्रय मिळावा म्हणून, सद्गुरूंच्या श्रीचरणांचा आश्रय मिळावा म्हणून. आणि आता त्या चरणांचा विरह होणार. जर राम एकटे वनवासात गेले तर, तेव्हा जानकी माता म्हणतायत की तुमच्या चरणांचा विरह याच्यापेक्षा अजून दिव्य दुःख काय असणार आहे. तुम्ही जंगलातल्या श्वापदांची मला भीती घालताय, तुमच्या चरणांचा विरह याच्यापेक्षा अजून दुःख काय. ते काही नाही. मी तुमच्या बरोबर आहे. रामाचा नाईलाज झाला. त्यामुळे आता जानकी देवी बरोबर आहेत, लक्ष्मणजी बरोबर आहेत. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे, घरातून बाहेर पडता, बाहेर गावी जर कुठे जात असो तर मोठ्यांच्या पाया पडायचं, नमस्कार करायचा. आणि म्हणून प्रभू रामचंद्र पुन्हा कौशल्या मातेकडे आले. कौशल्याला वंदन केलं आणि कौशल्या रामाला म्हणते, रामा मी सुद्धा तुझ्या बरोबर वनावर येणार. तू जाणार आहेस, लक्ष्मण जाणार आहे, जानकी जाणार आहे, तेव्हा मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार. तिथे रामचंद्र आपल्या आईला तिचा धर्म काय हे सांगतात. रामचंद्र म्हणाले की वडिलांची आज्ञा आहे म्हणून मी मनामध्ये चाललो आहे, पण आई तुझा धर्म काय. तर तू इथे राजप्रासादामध्ये राहून माझ्या वडिलांची सेवा करावीस, हाच तुझा धर्म आहे. तेव्हा तुला माझ्याकडे येत आहे, माझ्या बरोबर येत आहे ना. 14 वर्षाचा वनवास भोगून मी पुन्हा तुझ्या दर्शनाला परत येईल. तेव्हा तू मला वनामध्ये जाण्याची आज्ञा दे. अत्यंत जड अंतःकरणाने कौशल्यानं त्या सगळ्याला परवानगी दिली. आणि आता रामराय दशरथांच्या आणि कैकेयीच्या चरणस्पर्शा करता आलेले. दशरथ राजे तसेच त्या भिंतीला टेकून बसलेले. किती वेळ झाला त्यांना कल्पना नाही. तोपर्यंत रामाला वनवासामध्ये पाठवणार ही बातमी हा म्हणता सगळ्या अयोध्येवर पसरली आणि अयोध्येतले सगळे नागरिक आता त्या दरबाराच्या समोर जमा झालेले. रामांनी दशरथांना वंदन केलं, कैकेयीला वंदन केलं आणि अनुज्ञा मागितली वनवासात जाण्याकरता. तेव्हा कैकेयी म्हणते, हे काय रामा, तू वनवासात चाललायस ना, मग वनवासामध्ये कोणी असं किरीट राजपोषात दागिने कुंडल घालून जातं का. मंथरेला तिला हे सगळं आधी सांगून ठेवलंय बरं का. याची रचना सगळी मंथरेला केलेली आहे.
तुझ्या डोक्यावरचा किरीट काढून ठेव, कानामधली कुंडल काढून ठेव, गळ्यातले ते सोन्याचे हार काढून ठेव, रत्नांच्या माळा काढून ठेव, हे सगळं काढून ठेव आणि ही वल्कल नेस, ही वल्कल परिधान कर. जानकी देवींना सांगितलं सौभाग्याचे जे 5 अलंकार असतात ना तेवढे फक्त ठेव म्हणाले, बाकी सगळे काढून ठेव. रामांनी वल्कल परिधान केली. ते ऋषींच्या आश्रमात राहिले त्यामुळे त्यांना सवय, जानकीला काही सवय नाही. जाडसर वस्त्र नेसली अंगावरती. आणि आपण जी म्हणजे जे हनुमान चालिसा किंवा ह्याच्यातही गोष्ट आहे कथा, हनुमंतांकडे जी मुद्रिका दिली, प्रभू मुद्रिका जी दिली ती कुठली आहे रामचंद्रांची ना? सगळे जर दागिने काढायला लावले तर ती कुठली आहे? हा प्रश्न आपल्याला कधीही रामायणात पडत नाही बघा. तर ती कोणती आहे ती सांगतो. ज्यावेळेला साखरपुडा होतो की नाही आपण, तेव्हा एक घालतात बघा हल्ली, त्याला रिंग सेरेमनी म्हणतात हल्ली. तर ती जी रिंग आहे तर ती ऑन बॅक साइड ऑफ रिव्हर तिकडनं आलेली असते. म्हणजे पत्नीकडनं ती पतीला आलेली असते. त्यामुळे ती प्रभू रामचंद्रांकडे तशीच आहे. कारण ते अयोध्येतले अलंकार नाही आहेत, ते त्यांना त्यांच्या एका अर्थानं सासऱ्यांकडून म्हणून मिळालंय, म्हणून ती मुद्रिका प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये तशीच आहे. तेवढा एकच अलंकार रामचंद्रांच्या जवळ आहे, वनामध्ये असताना. आणि सीता मातोश्रींची आपल्याला माहिती आहे की सौभाग्याचे जे अलंकार असतात, मंगळसूत्र, काही बांगड्या, कंकण, पायातलं जोडवी, असे जे काही ठराविक 5 अलंकार आहेत तर ते त्यांच्या अंगावरती. ते दागिने सीतेने ज्यावेळेला रावण घेऊन जात होता तेव्हा रस्त्यामध्ये टाकलेले आहेत. तो सगळा भाग सविस्तर सांगता येणार नाहीये म्हणून फक्त सांगितलं होतं. सगळे अलंकार काढून ठेवले. लक्ष्मणानं वल्कल नेसली, रामानं वल्कल नेसली, सीतेनं ती जाडसर साडी परिधान केलेली आहे. आणि आता हे निघाले. दशरथ राजा वरून उभा राहिला, रामा जाऊ नकोस ना, रामा तू सांग, वडिलांनी दिलेलं वचन असलं म्हणून काय झालं, मी नाही पाळत ते वचन, असं तू एकदा म्हण रामा, एकदा म्हण. रामचंद्र काही आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. रामा एक ऐक माझं, रथामध्ये बसून जा, वनामध्ये रथात बसून जा. रामचंद्रांनी विचार केला, मी जर चालत 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 अयोध्येच्या बाहेर पडलो ना तर दीर्घ काळ लागेल अयोध्या ओलांडायला, आणि अयोध्येतले लोक मला सोडणार नाही, म्हणून रथात जावं बसून. सुमंत्र रथावरती आरूढ आहे. श्रीराम, जानकी देवी आणि लक्ष्मणजी त्या रथामध्ये बसले आणि रथ पुढे 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 जायला सुरुवात झाली. अयोध्येच्या सगळ्या रस्त्यावरती एवढी गर्दी झाली आहे की तो रथ काही इंचाने पुढे जातोय आणि सगळे नागरिक म्हणतात, रामा आम्ही पण तुझ्या बरोबर येणार आहे, आम्ही पण तुझ्या बरोबर येणार आहे, आम्ही पण तुझ्या बरोबर येणार आहे. राम पुन्हा पुन्हा विनंती करतायत की तुम्ही येऊ नका, तुम्ही अयोध्येमध्ये राहा, मी 14 वर्षाचा वनवास भोगतो आणि आत्ता आलो, तोपर्यंत तुम्ही राज्याची काळजी घ्या. पण असं सांगतात की सगळ्या अयोध्येमधली लोक आता त्या रथाच्या मागे जायला लागली. रामानं सांगितलं, सुमंत्रजी रथाचा वेग जरा वाढवा, म्हणजे ही लोक मागे पडतील आणि आपण पटकन पुढे जाऊ. सुमंत्राने रथाचा वेग वाढवला पण लोक धावायला लागली. असं सांगतायत की जेवढा वेळ तो रथ पुढे चाललाय, तो दृष्टिक्षेपात जोपर्यंत आहे तोपर्यंत लोक धावतायत धावतायत धावतायत.
आणि अखेर शरयूच्या काठावरती पोहोचेपर्यंत रात्र झालेली आहे. राम, लक्ष्मण, जानकी देवी, सुमंत्र आणि अयोध्येतली तमाम जनता त्या काठावरती आलेली आहे. रामराय पुन्हा पुन्हा सांगतायत की तुम्ही परत जा, तुम्ही परत जा. नाही म्हणाले, रामा आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर येणार, तुझ्याबरोबर येणार. रामचंद्रांचा नाईलाज झाला, रात्र झाली आहे. ते म्हणाले आज आपण इथेच विश्रांती घेऊया. म्हणून काही दर्भ पसरले. त्या दर्भावरती हे तिघ जण झोपले. सुमंत्र झोपलाय आणि अयोध्येतली सगळी प्रजाजन आहे ते आपापल्या ठिकाणी आडवे झाले. केव्हा झोप लागली त्यांनाच कळलं नाही, कारण जवळजवळ जशी सकाळ झाली आणि ही बातमी कळाली तसे हे सगळे घराच्या बाहेर पडले. तेव्हापासून पोटामध्ये अन्न नाहीये, पाणी नाहीये आणि त्या रथामागे कित्येक मैल धावतायत. अगदी दमले प्रचंड. सगळ्यांना गाढ निद्रा लागली. रात्रीचा पहिला प्रहर झाला आणि रामराय उठले. लक्ष्मणाला उठवलं, जानकीला उठवलं आणि सुमंत्रांना उठवलं. रामराय म्हणाले की सुमंत्रा, या सगळ्यांना हे आता गाढ निद्रेत, तेव्हा या सगळ्यांना याच ठिकाणी ठेवू. आपण हळूच आपला रथ काढू आणि तू आम्हाला पुढे सोडू. हा रथ जेव्हा आपण इथून काढू ना तेव्हा या रस्त्याने सरळ जा, पुन्हा परत ये, त्या रस्त्याने सरळ जा, पुन्हा परत ये, असं 4-5 रस्त्यावर तू जा आणि परत ये. म्हणजे अयोध्येतल्या लोकांना वाटेल की कदाचित राम या दिशेने गेला असेल, या बाजूने रथ गेला असेल, त्या दिशेला रथ गेला असेल. ते शोधून शोधून दमतील, कंटाळतील आणि पुन्हा अयोध्येमध्ये जातील. सुमंत्रांनी तसं केलं. एका चौकामध्ये रथ आणला आणि 4ही दिशांना तो रथ काही अंतर गेला आणि पुन्हा परत आला. आता पुन्हा हे तिघही जण रथामध्ये बसले आणि एक एक गावाच्या सीमा ओलांडत आता जिथे गंगा लागते त्या गंगेच्या तटावरती रथ येऊन थांबलाय. शृंगवेरपूर नावाचं गाव आहे. तिथे रथ आला आणि रामाने सांगितलं की सुमंत्रा तू अयोध्येला परत जा आणि सगळ्या अयोध्यावासियांना सांग की मी 14 वर्षांनी पुन्हा परत येईल, तुम्ही काही काळजी करू नका. जशी पहाट व्हायला सुरू झाली, झुंजू झालं, तसे हे सगळे निद्रिस्त झालेले नागरिक उठले आणि त्यांनी बघितलं की राम नाही, रथ नाही, सुमंत्र नाही, लक्ष्मण नाही, जानकी देवी नाही. सगळे जण चहू दिशेला धावतात. रामाचा रथ कुठे गेला? कोणी सांगताय या दिशेला गेला, कोणी सांगताय त्या दिशेला गेला, कोणी सांगताय अजून या बाजूला गेला असेल. 4ही दिशेला पांगापांग झाली आणि एका दिशेने रथ येताना दिसला. सगळे पुन्हा एकत्र आले. सुमंत्राला विचारतात, सुमंत्रा काय झालं, नेमकं काय झालं सांग. तेव्हा सुमंत्र सांगतोय की रामचंद्रांनी सांगितलंय की तुम्ही पुन्हा अयोध्येला परत जा. मी वनवास भोगून झाला की पुन्हा परत. अखेर सगळे जण अयोध्येमध्ये परत आले आणि असं सांगतात की अयोध्येतल्या त्या नागरिकांनी असं ठरवलं की आजपासून जोपर्यंत राम परत येत नाही तोपर्यंत आमच्या घरामध्ये कोणतंही पक्वान्न बनणार नाही, आम्ही कोणताही सण साजरा करणार नाही, आम्ही कोणताही उत्सव साजरा करणार नाही
जोपर्यंत राम परत येतो. अयोध्येमध्ये एक गाव आहे बरं का, मला आता त्याचं नाव आठवत नाही, पण त्या गावातल्या लोकांनी तो सगळा जो प्रदेश आहे ना, तर तिथे पगडी बांधतात बरं का. तर त्या गावातल्या लोकांनी असं ठरवलं होतं की जोपर्यंत अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना होत नाही पुन्हा, तोपर्यंत आम्ही पगडी वापरणार नाही. आणि अशा कित्येक पिढ्या त्यांच्या त्या राम मंदिर आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल, या आशेवरती शेकडो वर्ष आपली प्रतिज्ञा जी आहे, जोपर्यंत अयोध्येमध्ये राम मंदिर होत नाही, कारण पगडी किंवा फेटा जे आहे ना, हे एका अर्थानं पांडित्याचं लक्षण आहे आणि शुभ समजलं जातं, त्याचं लक्षण आहे. तर ते आम्ही परिधान करणार नाही. आणि आपण 22 जानेवारीला जी रामलल्लांची तिथे प्रतिष्ठापना झाली, त्याच्यानंतर त्या गावातल्या लोकांनी पुन्हा पगडी परिधान केलेली आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीकरता किती परिश्रम घ्यावे लागले, आपल्या गोष्टी आपल्यालाच पुन्हा मिळवायला. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना अत्यंत कळकळीची विनंती आहे की एकदा तरी जाऊन त्या राम मंदिराचं दर्शन घेऊन या. आमचे राव काका जाऊन आले बरं का. त्या दिवशी जो इथे आपण जन्मोत्सव साजरा केला रामचंद्रांचा, त्याचा जो पाळणा होता तो त्यांनी अयोध्येवर आणलेला आहे. आणि त्यात जी मूर्ती होती ना, म्हणजे राम पंचायतन जे होतं ते सुद्धा अयोध्येवर आलेले आहे. तेव्हा एकदा तरी अयोध्येला जाऊन अजून भरपूर काम व्हायचं आहे आपल्याला. जसं पुण्यामध्ये छान रस्ते वगैरे असे व्हायला वेळ लागणार आहे, पण फार त्या गोष्टीमध्ये अडकू नका. आपल्याला दर्शनाला जायचं, त्यामुळे दर्शन घ्या आणि परत घ्या. पण असं व्हायला नको की ते दर्शन राहिलंच जाता जाता, काय करायचं राहिलं या यादीत ते दर्शन घ्यायचं राहिलं, असं व्हायला नको. अयोध्येतल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की इथून पुढे राम जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत पक्वान्न खायचं. शरीर टिकवण्याकरता जेवढं अन्न लागेल तेवढंच खायचं. मग किती लागतं, तर एक वेळा जेवलं ना तरी पुरतं, असा उल्लेख आहे. अयोध्येमध्ये सगळे नागरिक एक भुक्त राहतात, फक्त एकदाच खायचं. संध्याकाळी अयोध्येमध्ये चूल पेटलेली नाही. आणि राम त्या शृंगवेरपुरामध्ये त्याचा एक मित्र आहे, तो तिथल्या बिल्लांचा राजा आहे असं सांगतात. गुहक किंवा गुह असं नाव आहे त्याचं. त्याच्यापर्यंत बातमी गेली की राम पुन्हा ज्यावेळेला विश्वामित्रांबरोबर हे सगळे गेले होते त्यावेळेला प्रथम याची भेट झाली. तो पुन्हा आलाय आणि तो धावत 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 आला, त्याचं सगळं सैन्य आहे. आणि त्याने बघितलं तर हा राजकुमार आहे, राजवस्त्र घातलेली असतील अंगावरती, आणि त्याला बघितलं तर राम त्यानं वल्कल दिसली, कोणताही शृंगार नाही, धनुष्य बाण हातामध्ये. त्यानं रामाला घट्ट आलिंगन दिल्याचा उल्लेख आहे. रामांनी पण त्याला घट्ट आलिंगन दिले आहे. त्यांनी रामांना बसवलं आणि त्यांना सगळा हा प्रकार काय याच्याबद्दल विचारलं. तेव्हा रामांनी सांगितलं की असं असं झालं आणि म्हणून मला पित्याच्या आज्ञेनुसार 14 वर्ष वनामध्ये राहावं लागलं. त्यावेळेला तो गुह म्हणतो, रामा
तुला जर वनातच राहायचंय ना तर एक काम कर, माझं सगळं राज्य मी तुला देतो. आम्ही वनातच राहतो ना, हे बरं माझ्या अखत्यारीत येतं, माझं सगळं राज्य मी तुला देतो. नाहीतरी तुला 14 वर्षांनी राज्याभिषेक होणार आहे ना, तर तोही तुला आत्ताच करतो. माझं सगळं राज्य मी तुला दिलं, तू माझ्या महालामध्ये राहा, मी तुझा सेवक बनून राहील. तेव्हा राम त्याला म्हणतात की तू दाखवलेला जो स्वाभाविक भाव आहे माझ्याबद्दलचा, तो एक मित्र म्हणून योग्य आहे. पण मी इथून पुढे, म्हणजे जेव्हापासून मी अयोध्या सोडली तेव्हापासून मी एका विशिष्ट तपाकर्ता म्हणून बाहेर पडलेलो आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या तपाचा स्वीकार करतो तेव्हा म्हणाले राजप्रसादामध्ये राहता येते, त्यामुळे मला तुझ्या राज्याचा स्वीकार करता येणार नाही. त्यांनी काही कंदमुळं फळं आणली होती, त्याचा स्वीकार केला. आणि रात्रीच्या वेळेला त्या गुरुकाने सांगितलं आज तरी तुम्ही इथे मुक्काम करा. म्हणून हे 3 जण त्याच्या महालापर्यंत गेले. रामराय सांगतायत की मला तुझ्या महालात येता येणार नाही, कारण मला वनात राहायची आज्ञा आहे, त्यामुळे मी कोणाच्या घरात जाऊ शकत नाही. असा उल्लेख आहे की त्याच्या महालाच्या बाहेर एका ओसरीवरती हे 3 जण झोपलेले आहेत. प्रभू रामचंद्रांना गाढ निद्रा लागली. सीता मातोश्री सुद्धा चालून 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 दमल्या, त्यांना पण निद्रा लागली. आणि लक्ष्मणजी आणि तो गुह जो आहे ना, ते दोघं काही अंतरावरती चंद्राच्या प्रकाशामध्ये एकमेकांशी बोलतायत. त्यावेळेला त्या गुहकाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा काय रे? म्हणाले, बघ ना, तुझ्या मातेमुळे तुझ्या भावाला वनवास सहन करायला लागला. काय म्हणाले, त्यांचं दैव आहे ना. मला फार वाईट वाटतं बरं का त्यांची, मला फार वाईट वाटतं. माझे फार चांगले मित्र आहेत ते. त्यावेळेला लक्ष्मणजी सांगतात, गोळका सुखस्य दुःखस्य नको पिदाता. लक्ष्मणजींच्या मुखामध्ये हा श्लोक आहे बरं का, आपण अनेक वेळा ऐकतो. सुखस्य दुःखस्य नको पिदाता परो ददाति इति कुबुद्धिरेषः अहं करोमि इति वृथाभिमानः स्वकर्म सूत्रे ग्रथितो विलोकः. गोळका सांगतो, सुखस्य दुःखस्य नको पिदाता. सुख देणारा किंवा दुःख देणारा दुसरा कोणी असतो ना, हेच चूक आहे बघा. दुसरा कोणी आपल्याला सुख किंवा दुःख देऊच शकत नाही. याचं कारण सुख आणि दुःख हा शरीराचा भाग नसून हा मनाचा भाग आहे. असं कोणीही कोणालाही सुख किंवा दुःख देऊ शकत नाही. बरोबर, दुसऱ्या कोणीतरी मला दुःख दिलं, याची कुबुद्धी रेषा, याला कुबुद्धी म्हणले लक्ष्मण. आणि म्हणाले, आपल्याला वाटतं ना की हे सगळं मी केलं मी केलं मी केलं. अहम करोमि इति वृथा अभिमान. हा वृथा अभिमान आहे. म्हणाले, एक ना एक दिवस तो गळून पडतोच. स्वकर्म सूत्रे ग्रथितो विलोकः. हे म्हणाले, त्यांचीच कोणती तरी कर्म आहेत जी त्यांना भोगायला लागतात. दुसऱ्या कोणी मला सुख देतो किंवा दुःख देतो ही कल्पना
मुळातच चुकीची आहे. आणि या संवादामध्ये सगळी रात्र सगळी रामरायांनी त्या युवकाचा निरोप घेतला. आणि आता रामराय, जानकी देवी आणि लक्ष्मण चालत 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 त्या गंगेच्या तटापर्यंत आले. गंगा तटी आले आणि आता गंगा पार करायला पाहिजे. नदी ओलांडायची म्हणजे नौका पाहिजे. म्हणून रामराय जरा एका खडकावरती वर उभे राहून बघताय काही दिसतंय का, तर एक नौका दिसली रामरायांना. ते लक्ष्मणा म्हणले, लक्ष्मणा नौका दिसतीये याचा अर्थ इथे नावाही असला पाहिजे, केवट म्हणतात त्याला, तर तो असला पाहिजे. म्हणून लक्ष्मणाने जरा शोधाशोध केली. ही अशीच्या अशी कथा वाल्मिकी रामायणातली नाही बरं का, पण ही फार सुंदर कथा आहे म्हणून मला मोह होतोय सांगायचा. तो केवट एका वृक्षाला टेकून असा छान बघतोय बघ या तिघांकडे. लक्ष्मण जे आले जवळ म्हणाले, केवटा आम्हाला पलीकडे सोडणार का? त्यानं बघितलं कोण कोण आहे म्हणाले बरोबर. त्यांनी सांगितलं की मी आहे, जानकी देवी आहे आणि दादा आहे श्रीराम. तो म्हणाला नाही नाही, त्यांना तर अजिबात नाही सोडणार. याने सांगितलं की तो नाही म्हणतोय. का नाही का म्हणतोय ते नाही माहिती. मग रामचंद्र त्याच्या जवळ गेले. केवटाला म्हणाले, अरे काय रे केवटा, तू आम्हाला पलीकडे सोडशील का? तो म्हणाला नाही हो, तुम्हाला मी पलीकडे सोडू शकत नाही. अरे पण का नाही सोडू शकत? का नाही सोडू शकत म्हणजे तुमच्याबद्दल मी एक गोष्ट ऐकलीये म्हणून नाही सोडू शकत. अरे बाबा, माझ्याबद्दल यांना असं काय ऐकलं की ज्याच्यामुळे हा पलीकडे सोडणार नाहीये? तो केवळ म्हणाला, तुमच्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे म्हणाले. आमच्यापर्यंत ती बातमी कानावरती आली की तुम्ही एका शिळेला दगडाला पाय लावला आणि त्या दगडाची स्त्री झाली म्हणून. रामराय म्हणाले, अहल्या उद्धाराची कथा इथपर्यंत आली सुद्धा. म्हणाले, अरे पण त्याचा काय संबंध? तो म्हणाला, तुम्ही माझ्या नौकेत चढणार ना, तेव्हा माझ्या नौकेला तुमचा पाय लागणार की नाही? ही नौका जी आहे ना, ती माझी उदरनिर्वाहाचं एकमेव साधन आहे. आणि ती जर का स्त्री झाली तुमच्या चरणाने, तुमच्या चरण स्पर्शाने, तर मी खायचं काय म्हणाले? रामराय म्हणतात, अरे असं काही होणार नाही रे, असं काही होत नाही. तू ऐकलंयस ते खरं आहे, पण तू काही काळजी करू नकोस म्हणाले, तुझ्या नौकेचं असं काही होणार नाही. हा म्हणाला, तुम्ही सांगताय पण माझा काही त्याच्यावरती विश्वास बसत नाही. हा एक करतो म्हणाले, जर तुमची परवानगी असेल तर मी तुमचे चरण धुवून काढतो सगळे म्हणाले. रामचंद्रांनी लक्ष्मणाकडे बघितलं बरं का. अद्भुत रामायणामध्ये ही कथा आहे. आणि लक्ष्मणांनी जानकी देवींकडे बघितलं. कथा अशी सांगतात, महाविष्णू छान शेषावरती पोहोचले. लक्ष्मी माता
पादसंवहन चालू आहे छान. आणि एक कासवाला पोहत 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 आणि आलं आणि म्हणाले आता एवढा आपण आलो तर त्या महाविष्णूंच्या चरणांना स्पर्श करावा. आणि महाविष्णूंच्या चरणांना स्पर्श करणार तो शेष, म्हणजे महाविष्णू ज्याच्यावरती पोहोचलेत ना तो शेष म्हणाला चल बाजूला हो म्हणाले ना, काही पायाला वगैरे हात लावायचा नाही. तुझ्या सारख्यांच्या करतायत का? भगवान महाविष्णूंचे चरण आहेत ते कासव पण काही साधन नव्हतं बरं का, चांगल्या तयारीचं होतं. ते म्हणाले असं का, आता एवढं साधन करतो एवढं साधन करतो एवढं साधन करतो ना की बरोबर महाविष्णू माझ्यापर्यंत चालत येतील. आणि मग म्हणाले मी त्यांचे चरण असे घट्ट पकडून ठेवतो, तुम्ही बघत बसाल म्हणाले. तो रामराय म्हणाले ठीक आहे, चरण तुला धुवून घ्यायचे ना, माझ्या चरणाचा स्पर्श समजा झाला तर तुझी नाव स्त्री होईल असं तुला वाटतंय. ठीक आहे म्हणाले. तो गेला धावत धावत धावत, घरातनं मोठी परात आणली आणि येताना आपल्या सगळ्या नातेवाईकांना घेऊन आला. रामराय म्हणाले हे कशा करता? नाही म्हणाले तुमच्या चरणाला जर धुळीचा कुठला कण राहिला असेल ना, समजा तो माझ्या नजरेतनं सुटला तर यांच्या नजरेतनं सुटणार नाही ना, म्हणून यांना आणलंय बरोबर. प्रभू रामचंद्रांना एका शिळेवरती बसवलं, त्यांचे चरण त्या मोठ्या परातीमध्ये ठेवले आणि धावत जाऊन गंगेचंच पाणी घेऊन आला. बरं, ही गंगा त्यांच्या चरणापासून निर्माण झालेली. गंगेचं पाणी आणलं आणि अगदी घासून 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 आता पाय स्वच्छ करतोय बरं का. रामरायांनी लक्ष्मणाकडे बघितलं बरं का. लक्ष्मणजी थोडे खाली वाकले, बाजूला उभे होते रामरायांच्या आणि म्हणाले ज्या वेळेला विवाहाच्या आधी जानकी देवींबरोबर तुमचा विवाह होण्याआधी जेव्हा जनक राजा तुमचे चरण जावयाचे पाय धुतात ना, ज्या वेळेला जनक राजा तुमच्या चरणावरती पाणी घालत होता तेव्हा किती अवघडल्यासारखे झाला होता तुम्ही. आणि आता आता म्हणाले हे सगळं छान करून घेताय, काय कारण आहे असं? तेव्हा रामराय सांगतायत अरे तो भक्त आहे माझा. हा फरक आहे ना, भक्ताकडून सेवा करून घेण्यामध्ये एक विशेष आनंद आहे भगवंताला. हा केवळ भक्त आहे माझा. अगदी छान घासून पुसून स्वच्छ केले पाय आणि मला आता पुन्हा जमिनीवरती ठेवून आला, नाहीतर पुन्हा जमिनीची धूळ लागेल, मला पुन्हा ते सगळं करावं लागेल. आणि सगळ्यांना ते चरण तीर्थ दिलं बरं का, सगळ्या घरातल्यांना ते चरण तीर्थ दिलं. आणि यानं काय केलं माहिती का, की सगळ्या परातीतलं जे चरणामृत जे होतं ना ते गटा 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 पिळून टाकलं. तीर्थ किती घ्यावं माहितीये का, त्याचं शास्त्र आहे. पळी असते ना, साधारण पळीभर अर्धा पळी. याचं कारण असं आहे की ते तीर्थ घेताना काही श्लोक आहे. आपण आपलं नुसतं घेतो, हल्ली म्हणतच नाही आपण अकाल मृत्यूहरणं सर्व व्याधी विनाशनं राम पादं तीर्थम जठरे धारया.
ते कुठे धारण करायचंय तर जठरामध्ये. त्या तीर्थाचं लघुशंकेमध्ये रूपांतर होऊ नये एवढंच ते घ्यायचंय. कारण त्याचं एक विशिष्ट पावित्र्य आहे, ते जपायचंय. म्हणून ते पूर्णपणे शरीरामध्ये ऍब्सॉर्ब व्हावं एवढंच ते प्राशन करायचं. पण तो केवळ विचार करतो ही संधी काही पुन्हा मिळणार आहे का मला, पुन्हा मला काही हे मिळणार नाही, म्हणून ते सगळं चरणापुरतं प्यायलं. आणि त्याच्या जवळच जे अंगावरचं उत्तरी होतं ते अंथरलं सांगतात. त्याच्यावर तुम्ही चाला. आणि असं करत 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 जानकी देवी हात दिला रामचंद्रांनी. जानकी देवी त्या नौकेमध्ये प्रवेश करत्या झाल्या. लक्ष्मणजी झाले, रामराय त्या नौकेमध्ये बसले आणि नौका वळवायला सुरुवात केली. नौका वळवतोय 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 मध्यापर्यंत आली. यानं जोर लावला, 2 हात आणि 4 हात नौका पुन्हा त्याच तटाला झाली. असं बराच वेळ चाललंय बरं. रामराय म्हटल्याने हे नेमकं काय चाललंय, तो मला कळत नाहीये नेमकं काय चाललंय, आतापर्यंत कधी असं झालं नाही. तेव्हा रामरायांनी गंगेला विचारलं, गंगे हे काय चाललंय. तेव्हा गंगा म्हणते की मला तुमचं दर्शन घ्यायचंय. गंगा तिथे प्रगट झाली असं म्हणते. तिथे रामरायांचं दर्शन घेतलं आणि मग ती नौका दुसऱ्या तटाला लागली. लक्ष्मणजी उतरले, सीतादेवी उतरल्या, रामराय उतरले. आणि रामराय त्या गोवाला म्हणतायत की तू मला इथपर्यंत आणलंस, पण तुला देण्याकरता माझ्याकडे आता काही नाही. मी असं करू का, तू काही काही थांब, मी जंगलामध्ये जातो, वनामध्ये जातो, काही फळं तोडतो आणि ती तुला देतो. आता माझ्याकडे तुला देण्यासारखं काही नाही. तो मोहक पण फार, तो केवट पण फार तयार आहे बरं. तो म्हणाला, अहो एकाच धंद्यातले ना आपण, जे एकाच धंद्यात असतात की नाही त्यांनी एकमेकांकडनं काही घ्यायचं नसतं. रामरायांना काही कळेना, हा असं काय बोलतोय. ते म्हणाले, अरे कसं काय आपण एकाच धंद्यातले, तू तर नावा या तीरावरून घ्यायचं आणि त्या तीरावर सोडायचं. ते म्हणाले, तो केवट म्हणाला, तुम्ही तरी वेगळं काय करता. तुम्ही एका तीरावर न घेता आणि भवसागर पार करून आम्हाला पहिलं तरी पोचवला. या न्यायानं म्हणाले, आपण एकाच व्यवसायात. किंवा मला एक गोष्ट द्या, एक गोष्ट द्या. रामरायांनी विचारलं, काय हवंय तुला. म्हणाले, तुम्ही भरताला जसं घट्ट आलिंगन देता तसं मला एकदा आलिंगन द्या. रामरायांनी त्या केवटाला घट्ट आलिंगन दिलं आणि सांगितलं, जेव्हा मी परत येईल ना तेव्हा नक्की तुझ्याकरता इथे थांबील बरं का. वनवासातनं परत येताना नक्की तुझी पुन्हा भेट घेईल. असं म्हणून त्या केवटाचा त्यांनी निरोप घेतला आणि राम, लक्ष्मण आणि सीता आता गंगा पार करून भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये आले.
भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये काय काय घटना घडल्या आणि त्यांनी रामाला कुठे निवासाकरता जी जागा सांगितली तो सगळा भाग उद्या संध्याकाळी 6 वाजता बघूया. राजा विराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. महाराज की जय. जय कोमलवाचा 21 तारखेला समर्थांच्या ज्या सज्जनगडावरती ज्या बाजूला असतात त्या माझ्याकडे घरी दर्शनाकरता म्हणून येणार आहेत. आपल्या सगळ्यांना अगदी आग्रहाचं काय आमंत्रण आहे, निमंत्रण आहे. दर्शनाकरता सकाळी 11:30 ते 12:30 अशा तासभर असणार आहेत. अहिल्यादेवी शाळेच्या जवळ शनिवार पेठेमध्ये भारत दुग्धालयाच्या शेजारी मी राहतो. आपण सगळ्यांनी अवश्य दर्शनाला यावं. भारत देवीच्या शेजारी. हा इकडे द्या.
साकल्या निरवल्या कौशल्या माता पूजन्या वाजन्या बुद्धिमान्य सीता केशवकर परिवर्तकान्य रामा जयपुराय नरसिंह गोपिका जय 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 देव जय गुरुदेवा भारती नायका आचार्य गुरुवर्य आचार्य देवर रविकुलमंडल मंडल संस्कार दूर सुरवर मंगल किन्नर जाति सकर कन्या कोटि वासव जय जय जय